नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पुढील 3 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. म्हणजेच 18 मे, 19 मे आणि 20 मे या 3 दिवसात राज्याच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे, जो काही दक्षिण भारतावर कमी दाबाचे क्षेत्र आहे, या कमी दाबाच्या क्षेत्राचे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. तसेच हे कमी दाबाचे क्षेत्र काही प्रमाणात उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, म्हणजेच महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे कोणत्या तारखेला महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यावर याचा परिणाम होऊ शकतो. अतिशय महत्त्वाची आणि आत्ताची अपडेट आहे. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तीनही तारखांचा अंदाज वेगवेगळा आहे. काही तारखांना राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे, काही भागांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट काही जिल्ह्यांना असणार आहे. 18 मेला काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये पूर्वमोसमी वादळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांना गारपिटीचा येलो अलर्ट देखील असणार आहे. 18 मेला मुख्यत्वे दुपारनंतर दक्षिण कोकणामध्ये सर्वात आधी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. त्यामध्ये दक्षिण कोकणालगतचा पुणे विभागाचा भाग, सांगली, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम पट्टा या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी मध्यम तर तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. वादळी पाऊस हा बघायला मिळेल. या व्यतिरिक्त इतरत्र नाशिक विभाग, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरातील पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी होताना बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाची शक्यता तशी बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरात देखील पावसाचा जोर 18 मेला कमी होणार आहे. दक्षिण पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये नांदेडचा दक्षिण परिसर, लातूर, धाराशिव तसेच सोलापूरच्या तुरळक परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. या दक्षिण पट्ट्यामध्ये देखील पावसाचा जोर आहे तो कमी होणार आहे. या व्यतिरिक्त अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरात देखील पावसाचा जोर कमी राहील. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यातील एकदम कडेच्या चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण परिसरामध्ये काही काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे. भारताच्या दक्षिण परिसरावर जे काही कमी दाब किंवा हवेची चक्रकार स्थिती बनलेली आहे, या चक्रकार परिस्थितीच्या प्रभावामुळे दक्षिणी राज्यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या परिसरामध्ये खूप जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. याचाच प्रभाव 19 आणि 20 तारखेला राज्याच्या काही परिसरावर होण्याची शक्यता आहे. या दरम्यान मित्रांनो, 19 मेला सकाळपासूनच दक्षिण कोकणामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. दुपारी आणि दुपारनंतर पुन्हा दक्षिण कोकणामध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये एकदम कडेचा गोव्यालगतच्या भागामध्येच हा पाऊस असेल. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. मुंबई तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस राहील. पावसाचा जोर या परिसरामध्ये देखील 19 तारखेला कमी होण्याची शक्यता आहे. एकदम कडेच्या गोव्यालगतच्या परिसरामध्ये सावंतवाडी वगैरे आसपासच्या भागामध्ये येथेच काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. या व्यतिरिक्त 19 मेला राज्यात पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी होईल, परंतु नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी या दरम्यान पावसाची शक्यता असणार आहे. त्यामध्ये नागपूर विभागातील नागपूरचा उत्तरी परिसर, गोंदिया आणि भंडारा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर पुणे विभागातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. दुपारनंतर बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस सोलापूर, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या तुरळक परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे 19 मेला. या दरम्यान मध्यरात्री देखील पावसाचा जोर कायम राहील दक्षिण भाग परिसरामध्ये. त्यामध्ये सोलापूर, कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस मध्यरात्री देखील होण्याची शक्यता आहे. सांगली आणि आसपासच्या परिसरामध्ये हा पावसाचा जोर राहील. जो काही दक्षिण भारतावर कमी दाब आहे याचा प्रभावामुळे या दक्षिण पट्ट्यामध्ये सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये काही काही ठिकाणी खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. 20 मेला सकाळपासूनच काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यामध्ये दक्षिण कोकण, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या परिसरामध्ये सकाळपासूनच विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल.
तर दुपारनंतर पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट काही भागांमध्ये आहे. त्यामध्ये गोव्यालगतचा भाग, राजापूर, सावंतवाडी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळेल. साताऱ्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे, वादळी पावसाची शक्यता आहे. सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये, तुरळक परिसरामध्ये पाऊस होऊ शकतो. विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. पुणे आणि आसपासच्या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी राहील. तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. काही ठिकाणी दुपारनंतर जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात. नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये 20 तारखेला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी राहील. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत फक्त काही ठिकाणी पावसाची शक्यता तशी बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर कमी राहील, शक्यता नाहीच्या बरोबर. मराठवाड्यात देखील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये देखील 20 तारखेला पावसाचा प्रभाव आहे तो कमी होण्याची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर. दुपारनंतर काही काही भागामध्ये वारे बघायला मिळतील. विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये मोकळं, कोरडं आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. तापमानात या दरम्यान पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. ही होती महत्त्वाची अपडेट. 18 मे, 19 मे आणि 20 मेची व्हिडिओ आवडलात लाईक करा. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.